मूर्ती लहान पण कीर्ती महान. काही माणसं संपत्तीने श्रीमंत नसतात, पण संस्कारांनी आणि विचारांनी जगातील सर्वात श्रीमंत असतात. ही अशीच एका साध्या शेतकऱ्याची पण असामान्य बापाची गोष्ट. नाव देवीदास शामराव वाघमारे, राहणार नागलगाव, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. सावळा रंग, पांढरी दाढी, अंगावर धोतर आणि डोक्यावर फाटलेली दस्ती. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. एक भाऊ, एक बहीण. लहान वयातच आईची माया हिरावली गेली. वडिलांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून मुलांना वाढवलं. संकट पाचवीला पुजलेली, पण हिंमत कधीच सोडली नाही. जशी करणी तशी भरणी, आणि कष्टाला पर्याय नसतो हे त्यांनी आयुष्यभर जगून दाखवलं. परिस्थितीमुळे मिळेल ते काम केलं, शेतात राबले, मजुरी केली. शिक्षण फक्त 7वीपर्यंत झालं, पण शिक्षणाची खरी किंमत काय असते हे त्यांना मनापासून कळलं होतं. लग्न झालं, 4 मुली झाली, पण नियतीने पुन्हा घाव घातला. पहिल्या पत्नीचं निधन झालं. आयुष्य पुन्हा उभा करण्यासाठी दुसरं लग्न केलं. त्यांनाही 4 मुलं झाली. 8 मुलाचा संसार आणि हातात फक्त शेती. दिवसभर उन्हातान्हात शेतात राबायचं, स्वतःच्या गरजा कमी करायच्या, पण मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करायची नाही. ते नेहमी म्हणायचे, आपण शिकलो नाही, पण माझी लेकरं शिकली पाहिजे. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. हीच त्यांची जिद्द, हाच त्यांचा वारसा. कष्टाचं चीज झालं. एका मुलाने सरकारी सेवेत बस चालक तथा कंडक्टर म्हणून मानाचं स्थान मिळवलं. एका मुलाने फार्मसी करून मॅनेजर म्हणून नाम कमावलं. एका मुलीने फार्मसी पूर्ण केली व आरोग्यसेवेत कामाला रुजू झाली. एका मुलीने BA-BEd करून शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आणि एका मुलाने डॉक्टर होऊन वडिलांच्या आयुष्यभराचं स्वप्न साकार केलं. त्या क्षणी त्या बापाच्या डोळ्यातला आनंद शब्दात मावणारा नव्हता. विद्या हेच खरं धन, ते कोणीही चोरू शकत नाही. स्वतः 7वीपर्यंत शिकलेला हा शेतकरी, पण विचार मात्र विद्यापीठापेक्षा मोठे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचं, कारण त्यांनी पैशाचं नव्हे तर माणसाचा आणि संस्काराचा वारसा निर्माण केला होता. लेकरांचं शिक्षण पूर्ण झालं. प्रत्येक लेकरू आपल्या पायावर उभं राहिलं. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासारखं होतं आणि आनंद गगनात न मावण्यासारखा होता. ते नेहमी हसत म्हणायचे, आता मला आणखी काही नको. माझी लेकरं शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, हाच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा मान आहे. त्यानंतर त्यांनी उरलेलं आयुष्य लेकरांमध्ये, नातवंडांमध्ये आणि कुटुंबाच्या प्रेमात आनंदाने घालवलं. त्यांच्यासाठी खरी श्रीमंती जमीन जुमला नव्हती, तर एकत्र राहणारं कुटुंब, सुशिक्षित संस्कारी कुटुंब होतं. पण प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. ज्याने आयुष्यभर कष्ट पेरले त्याने शेवटी समाधानाचं पीक कापलं. 19 सप्टेंबर 2025 तो दिवस उगवला, ज्या दिवशी काळाने एका महान बापाला आपल्या कुशीत घेतलं. घरभर एकच आक्रोश, बाबा बाबा बाबा. ज्यांच्या कष्टाच्या सावलीत लेकरं मोठी झाली, तीच लेकरं आज त्यांच्या आठवणीत अश्रू ढाळत होती. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी दिलेले संस्कार, कष्टाची शिकवण, शिक्षणाचं महत्त्व आणि प्रामाणिकपणाचा वारसा प्रत्येक लेकराच्या आयुष्यात कायम जिवंत आहे. माणूस शरीराने जातो, पण त्याचे विचार आणि संस्कार हे अमर राहतात. देवीदास शामराव वाघमारे हा एक साधा शेतकरी नव्हता, तो आपल्या लेकरांच्या भविष्याचा शिल्पकार होता.